बाजारात एक नवीन औषध आलं म्हणते कोरोनावरचं. काय बाई त्याचं नाव? ओडोनिल. घेऊन येतो बरं. ओडोनिल नाही आई, कोरोनिल. ते रामदेव बाबाचं ना, त्या औषधाचं काही खरं नाही आहे. आणि तसंही आहे, आता 2-3 वर्षासाठी कशाला तरी औषध घेऊन राहिली. म्हणजे काय 1-2 वर्षातच मरतो म्हणून राहिली का तू? नालायक कुठची, नुसती जीवावर उठली आहे माया. अगं तसं नाही, त्या औषधाची अजूनपर्यंत कोणी गॅरंटी घेतलेली नाहीये म्हणून म्हणत होती मी. मग इकडं मार्केटात काय लय आलं? अजिन दिली एवढी घाई मार्केटात आणायची नाही. हे वर्ष सारं असंच दिसून राहिलं. पहिले ते 3 सरकारचं, ते बनते सरकार का नाही बनत, तिघाचं तिघाडाचं. मग त्याच्यानंतर तुम्हा पोट्ट्याच्या परीक्षा हाय, मग म्हणे नाही हाय, मग परत म्हणे हाय, मग आता मुंद्राडे नाही आहे. आता हे औषधही आलं तर हे कोरोनावर होय का नाही हाय, म्हणजे आमच्यासारखे लोक कन्फ्यूज होते ना, का घ्याव का नाही घ्याव. थोडीशी एवढी घाई राहते या लोकांना औषध काढायची. जाऊ दे, त्या बाबांना आणलेलंच औषध घेतो. एक मिनिट. पप्पाचं कोणतं औषध? ते नाही का औषध बाबांना आणलं, ते म्हणजे पाण्यासारखं दिसते पाय, आणि नाही का ते सॅनिटायझर ज्यांना आपण हात पुसतो, तर ते त्याचं ते राहते म्हणते थोडंसं. तर ते घेतलं ना तर पूर्ण शरीर शुद्ध होते म्हणते. तर तुझे बाबा मला म्हणे का घेत जाजो म्हणून, तर रोज घेतो मग मी रात्री. मस्त औषध आहे आणि का झोप लागते तुला सांगतो, मस्त झोप लागते त्याला. मला तर लय आवडलं ते औषध. तूही घेत जा ते औषध. म्हणजे थोडंसं कडू आहे, पण मग एकदम गिटकलं ना मग मस्त वाटते, म्हणजे चांगलं वाटते. असं दिमाग नाही काय असं एकदम कसं म्हणू आपण, उडून राहिलं का कुठं तसं लागते. झोपही चांगली लागते त्यानं. घेत जा ना तूही. वा बढिया. फ्रीजमध्ये जे बॉटल ठेवलेली आहे काळ्या कलरची, त्यात असं पाणीसारखं जे आहे तेच म्हणून राहिली ना. दारू आहे ते लॉकडाऊनमध्ये पप्पांना आणली असन. काय गोष्ट करून राहिली? म्हणजे मी रोज दारू पेत होती औषध समजून? किती बाजिंदा आहे व तुझ्या बाप. आणि मला म्हणे औषध आहे. तरी मी विचार करून राहिली का हा माणूस एवढ्या दिवसापासून दारूचं नाव नाही घेऊन